नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव सुषमा डोळस. मला 2024मध्ये नाही 25मध्ये स्ट्रोक बसला होता. त्याच्यानंतर मला इथं पॅरालिसिस सेंटरला आणण्यात आलं. माझे टोटल बेड रिटर्न होते. त्यावेळेस कुठलीच मूवमेंट नव्हती माझी. कन्वर्जन येत होते. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी मी चालायला लागले, व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर माझी इच्छा होती की ॲक्टिव्ह राहण्यासाठी मी इथंच थांबावं, म्हणून प्रत्येकाची सेवा करण्याची इच्छा होती. आणि स्वतःची एक इच्छा होती की म्हणजे पॅरलाइज झाल्यावर आयुष्य संपल्यासारखं वाटतं प्रत्येकाला, पण माझी एवढीच इच्छा होती की निदान स्वतः करता आलं पाहिजे. म्हणजे कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. पॅरालिसच्या पेशंटचं मी आत्ता कंडिशन पाहते की प्रत्येकाला कोणत्याही मुवमेंटसाठी दुसऱ्यांची गरज लागते. ती मला नको होती की स्वतः इवन वॉशरूमला जाणं, आंघोळ करणं किंवा जेवण वगैरे करणं हे स्वतः इंडिपेंडेंट करता आलं पाहिजे. की लोक चिडचिड करतात करण्यासाठी. त्यासाठी माझी स्वतःची इच्छा होती की करावं, एवढी माझी जवळ इच्छा होती. आता तुझं बी करते, पण 200 लोकांचं बी करते, चहा पाण्याची इतर लोकांचं पण मदत करते. आणि त्यानंतर इम्प्रूव्हमेंट झाल्यावर माझी स्वतःची इच्छा होती. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे एक्सरसाइज वगैरे होती माझी, त्यामुळे अजून ॲक्टिव्ह झाले मी. अजून होण्याची इच्छा आहे पूर्ण नॉर्मल व्यक्तीसारखं. छान, चालून दाखव एकदा. तिच्याकडे बघितलं तर वाटत नाही की हिला खरंच स्ट्रोक येऊन गेलेला आहे. नाहीच वाटत. नाही, एकदम नॉर्मल वाटते ती. छान. अशी आहे सुषमाताई आमची सगळ्यांची, पण ती भांडणं फार करते सगळ्यांशी.